त्यांना वाटलं की माझा देह तोडल्याने माझा लढाही संपेल, पण हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. मी अशा सिंहासनावर जन्मलो होतो जे शत्रूंनी घेरलेले होते. मला शांतता वारशात मिळाली नाही, मला वारशात मिळाला तो नकार. जिथे साम्राज्य सैन्याच्या बळावर पसरत होती तिथे मी केवळ जिद्दीने उभा राहिलो. औरंगजेबाला माझी जमीन महत्वाची नव्हती, त्याला हवं होतं माझं शरण येणं. कारण जो राजा एकदा झुकतो तो आपल्या प्रजेलाही लाचारी शिकवतो, पण मी झुकलो नाही. त्यांनी मला संपूर्ण दख्खनभर फिरवलं. माझ्या कमजोरीमुळे नव्हे तर मी संपायला तयार नव्हतो म्हणून. मी त्यांची रसद जाळली, त्यांचे मनसुबे तोडले. दरवर्षी ते चाल करून आले आणि दरवर्षी रिकाम्या हाताने परतले. जेव्हा त्यांनी मला कैद केलं तेव्हा त्यांना वाटलं युद्ध संपलं, पण तो त्यांचा भ्रम होता. साखळदंड कोणत्याही विचाराला मारू शकत नाहीत आणि वेदना प्रतिकाराला संपवू शकत नाहीत. त्यांनी मला जिवंत राहण्याचं आमिष दाखवलं, ज्याची किंमत होती माझा धर्म आणि माझी माणसं. पण मी मृत्यू स्वीकारला, मरण्याच्या इच्छेने नव्हे तर अशासाठी की काही पराभव हे विजयापेक्षाही मोठे साम्राज्य उभे करतात. त्यांनी माझ्या देहाची विटंबना केली, दहशत पसरवण्यासाठी एक उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला तडफडून मारलं, जेणेकरून बाकीचे लवकर गुडघे टेकतील. पण इतिहास जल्लादांची बाजू ऐकत नाही, तो त्यांनाच स्मरणात ठेवतो जे कधीही तुटले नाहीत. आणि तो राजा ज्याने आपल्या वेदनेलाच चिरंतन प्रतिकार बनवले, ज्याने एका साम्राज्याला शिकवले की दहशत निर्भय लोकांवर राज्य करू शकत नाही, तो केवळ जिवंत राहिला नाही तर तो अमर झाला.